पहा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजपासून आपल्या मोठ्या ब्लॉग म्हणजे लॉंग ब्लॉगला सुरुवात होत आहे. आणि अशा तऱ्हेने आता मायनीत आहे. मायनीतून आता आंबोड्याला म्हणजे आमच्या गावी जायचं आहे. तर चला, आता वाजलेले आहेत 1-2 मिनटं. आता वाजलेले आहेत 7 वाजून 1 मिनटं झालेलं. अशा तऱ्हेने आज गुढीपाडवा पण आहे. घरी जाऊन गाड्या वगैरे पण धुवायला लागतील. ओके, इथे एक ऑलरेडी आपली गाडी आहे मागं. ती एक गाडी आणि दुसरी एक गाडी घ्यायला लागेल. तर चला, मी डायरेक्ट घरी. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आता मायनीवरून घरी पण आलेलो आहे. म्हणजे यायला उशीर म्हणजे आता वाजले त्या 9. म्हणजे आपण 7च्या दरम्यान ब्लॉग चालू केलेला. मग येस्तवर आंघोळ वगैरे ही इकडं तिकडं करस्तवर वाजलं. एवढं टायमिंग झालं. आता गाडी धुवायची ते आपल्याला 2 गाड्या धुवायच्या त्या आज पाडव्यानिमित्त. घोडी पण उभारलेली आहे, दाखवतो. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपल्या घरावर घोडी उभारलेली आहे. आणि मी आता शेजारच्या घरा उभा आहे. आणि ही बघा, ही आणि ही, ह्या 2 गाड्या आपल्याला आता धुवून काढायच्या त्या. पण आता ती गाडी इलेक्ट्रिक असल्यामुळे ती गाडी आता चार्जिंग होत आहे. मग निदान 9:30च्या दरम्यान तरी गाडी धुवून काढायची आहे. ही एक काकांची आहे, ही एक काकांची आहे. बघू त्यांचं काय नियोजन होते. ते सर्व्हिसिंग करतात बऱ्यापैकी, पण आपण घरातच सर्व्हिसिंग करतो. चल 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 चल, गाडी स्टार्ट कर. मित्रांनो, अशा तऱ्हेने गाडी धुवायला सुरुवात केलेली आहे. एक गाडी धुवून झालेली आहे. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली गाडी धुवून झालेली आहे. आणि ब्लॉगला पण सकाळचं सुरुवात झालेली आहे. गाडी आता होऊन आणल्या का बऱ्यापैकी वाहिली. आता मी आणलेलं फडकं पुसण्यासाठी, पण आता राहू दे, वाहिली गाडी. आता एक गाडी पेट्रोलची आणि गाडी इलेक्ट्रिक आहे. त्या इलेक्ट्रिक गाडीचा काही विषय येत नाही. फक्त ही पेट्रोलची जरा गाडी चालू करून जरा गरम करायला लागते. आता नाही म्हटलं तर इलेक्ट्रिकला होतो प्रॉब्लेम, लय होत नाही. फक्त जवळस्तवर गाडी वली आहे तवस्तवर जरा डिस्प्लेमध्ये जरा इंडिकेटर दाखवते ती. तर बघूया आपण. तर मित्रांनो, आपली स्कूटी धुवून झालेली आहे. आणि अशा तऱ्हेने इथं फक्त इंडिकेटर दाखवते बघा, हवाला इंडिकेटर दाखवतं. आणि ही स्विच बंद आहे लाईटीचं, तरी इंडिकेटर दाखवतं. तेव्हा काय एवढा विषय होऊन राहत नाही, कारण की इलेक्ट्रिक गाडी आहे. बाकी गाडी चालताना पण व्यवस्थित चालत आहे. आता येऊया आपल्या पेट्रोलकडं. पेट्रोलची आहे का, आणले का चावी. आता फक्त ही पुसून फक्त गाडी घेतली पाहिजे आपल्याला. तर चला, निदान पाडव्या निमित्तानं तर गाड्या धुवून होतात. गाडी आपली न्यूट्रल नाही, त्याला न्यूट्रल करता गाडी आधी. मित्रांनो, गाडी न्यूट्रल आहे आणि किक स्टार्ट गाडी चालू करू. मित्रांनो, स्पार्क प्लगला पण आता फुकलेला आहे. आता बघूया गाडी चालू करून. चॉक लावला तरी गाडी चालू होईना. आता बघू. मित्रांनो, स्प्लेंडरचं काम तर आता कंप्लीट झालेलं आहे. ही गाडी आता गावात निघाली. ग्रामदैवताला पण आमच्यात जाऊन येतं एकदाशी. गावात म्हणजे उदबत्ती आणि काळीपिठी आणण्यासाठी जायचं आहे. तर चला, आमचं ग्रामदैवताचं मंदिर आहे. आमच्या ग्रामदैवताची यात्रा आहे. त्या यात्रेसाठी पाळणे ही आलेली आहेत. काय आमच्या गावची मोठी यात्रा नसते, छोटी नसते. पण ही पहा, आमचं ग्रामदैवताचं मंदिर प्रॉपर हे मंदिर आहे, मोठं आहे. आज ही मेन ग्रामदैवत आहे. आता का एक दिवस दाखवीन. चला, दुकानात जाऊन येतो आपण आता. मित्रांनो, अशा तऱ्हेनं आमच्या गावातल्या सुप्रसिद्ध किराणा स्टॉलमध्ये मी आलेलो आहे. ज्योतिर्लिंग किराणा स्टॉल. दुकानाचे ओनर इथं आहेत. माल भरलेलं दिसते सर. अगरबत्ती आपलं ही घेऊन झालेलं आहे. अशा तऱ्हेने आता पैसे राहिलेले घ्यायचे आहेत. तर चला, जाऊया एकदम घरी.
तर मित्रांनो आता अशा तऱ्हेने 3:17 झालेले, दुपारचं जरा झोपलेलो. आमच्या गावाकडे एक गुढीपाडव्याला एक म्हणजे परंपरा आहे, बैलगाडी असते म्हणजे स्टॅलियन नसते त्या बैलगाडी आपलं म्हणजे देवाला जरा फिरवून आणते ती करते ती, मला पण माहीत नाही का. चला जाऊ. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपले आता हातपाय तोंड झालेले आहेत, घरापुढेच आपल्या गाड्या येत असतात. मित्रांनो अशा तऱ्हेने आपल्या घरापुढं गाड्या येत असतात. आता ही म्हणजे आमच्या बुधियाळीतला गाडा आला. अजून आता घराच्या टेरिसवर जाऊन आपण चौकात आलीत का नाही बघता, सगळ्या जागेवर टेरिसवर जाऊन मिळतं. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण आमच्या घराच्या टेरिसवरती आलेला आहे. आता इथं अजून एक गाड्या आलेला आहे, खाली पण वाजायला लागलेला आहे, तो गाड्या दाखवतो. मित्रांनो अशा तऱ्हेने हा एक गाडा आलेला आहे आणि ते आता निघालेले आहेत आणि हा एक गाडा आलेला आहे, हा एक गाडा निघालेला आहे. अजून एक खालने गाड्या येत आहे. अजून खालच्या गाड्याचं काय नक्की नाही, कारण की वाजल्यागत झालं पण काय अजून आला नाही तो. अजून चौक काय आपण मोकळा आहे. तर चला आता मित्रांनो हे पहा, मित्रांनो अशा तरी मी टेरिसवरनं खाली आलेलो आहे आणि खाली येऊन बघतो तर काय पावसाचं वातावरण झालंय. बैल पण घरापासून पुढे सरकलेली आहे, पण पावसाच्या वातावरणामुळे जरा वाटत नाही लवकर हलवणार ह्या वेळेला. माणसं पण जास्त आली नाही ती, तर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो अशा तऱ्हेने बैल आले ती इकडनं अशी वर आली घरापासून की बघा. आणि पावसाचं पण वातावरण आहे बघा, रस्त्याच्या अंदाजावर जाऊ शकताय. म्हणजे एवढा पण नाही, एकदम नॉर्मल पाऊस चालू आहे, रिमझिम. पाहू आपण. मित्रांनो बैलगाडा काय ह्या वर्षी एकच दिसतोय आणि त्यातल्या त्यात पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे. आणि वातावरण म्हणजे पाऊस जनरली पडतोयच, म्हणजे एवढा नाही, थोडासा बारीक रिमझिम. मग आपण दिसलेला बैलगाडा जो आहे तो बैलगाडा पण लवकर निघणार, आपल्या घरी पाठ केलं सुखरूप जाऊया. जर पाऊस वाढला तर आपल्याला व्यवस्थित लवकर जाते. मित्रांनो इथं आपला बैलगाडा उभा आहे आणि इथनं चौकातनं एक दुसरा रोड आहे, तिथनं आपण पाठ किरणं जाऊया. मित्रांनो पाऊस पडत होता म्हणून घरी आलेलो, पाऊस आता थांबलेला आहे, बऱ्यापैकी ऊन पडलेलंच आहे, दिसून येत असेल. आणि आता गाड्या पण जास्त आलेल्या आहेत असं कळालंय. तर चला मगाची गाडी आहे तिथं अजून अडकलेली आहे, तर चला डायरेक्ट ग्रामदैवत म्हणजे सकाळी जी आपण मंदिर बघितलं तिथे जाता. मित्रांनो आता बघा मी जिथं म्हणजे मेन बैलगाडी आहे तिथं आलेलं आहे, म्हणजे इथं आमच्या भुतोबाच्या मंदिराच्या इकडे. तर चला भुतोबाचं मंदिर पण सकाळी दाखवायचं राहिलं, कामाची तू गडबड होती. चला भुतोबाचं मंदिर दाखव. मित्रांनो हे आमचं भुतोबाचं मंदिर आहे, आता जाता येतच नाही. अशा तऱ्हेने आणि भुतोबाचं मंदिर जर पाहायला गेलं तर आमचं खूप मोठं मंदिर. मित्रांनो फक्त ही तुम्हाला आता भुतोबाची फक्त मूर्ती दाखवली, अजून इथं मायाक्का मंदिर ही ती म्हणजे बरंच मोठं अजून मंदिर आहे, तर तुम्हाला शॉर्ट बाय शॉर्ट मध्ये दाखवू. मित्रांनो ही मेन भुतोबाचं मंदिर, ही मेन मायाक्काचं मंदिर, ही आपलं तुळस आहे, ही बिरोबा मंदिर आणि ह्याच्या मागं राखणदार असतो. मित्रांनो इथं पाहायला गेलं तर आपण इथं पिंडन नंदी दिसतो आपल्याला आणि इथं राखणदाराची मूर्ती आहे, बीर साहेब म्हणतात, बीर साहेब. ही मंदिराची मागची बाजून ही मंदिराचं शिखर आहे मोठं, तर चला या शिखरापाशी जायचं आपल्याला. मित्रांनो अशा तऱ्हेने मी आता म्हणजे आमच्या भुतोबाच्या ह्याच्यावर आलेलं आहे, शिखरावरती टेरिसवरती दाखव. मित्रांनो अशा तऱ्हेने यात्रेचं स्वरूप म्हणजे इकडं पण पाहणं आलेलं आहेत आपलं, ही पहा. आणि मागच्या बाजूला पण आलेलं ती पण दाखवतो. आता हे भुतोबाचं पूर्णपणे मंदिर आहे आपलं, हे बघा हे भुतोबाचं मंदिर, तिकडल्या बाजूला आपण पाहणं आले. चलो. तर मित्रांनो अशा तऱ्हेने तिकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूला अशा दोन ठिकाणी पाहणं आलेत. फक्त लय मोठ्या नाही ती, फक्त जम्पिंगच्या पांगाला इकडे तिकडे जरा गाड्या वगैरे आले त्या, बाकी काय आलं नाही अजून. बघू 1-2 दिवसात अजून काय आलं बिलं तर. मित्रांनो अशा तऱ्हेने आमच्या गावाचं स्वरूप आहे. पहिलाच लॉंग ब्लॉग आहे म्हणून खूप सारं दाखवता येतात. आणि आपला बारका मित्र आहे आणि ह्यो एक मित्र आलेला आहे, त्यांना फेमस व्हायचं आहे. तर ह्यांचा चॅनल भविष्यात जर कवा खोलला तर ह्यांना लाईक फॉलो सबस्क्राईब माझ्या नावाखाली करा बरं का. मित्रांनो थोड्याच वेळात जर पाहायला गेलं तर आपल्या बैल यायला सुरुवात होणार आहेत आणि हो का सुरुवात होतच आहे, यायला लागलेत, माणसं पण वर यायला लागली. मित्रांनो इकडे बघा पुढे जरा आल्यावर बघितलं तर बैल दिसतात जरा,
गर्दीमुळे तुम्हाला दिसणार नाहीत, पण जर पुढे आता इथं पुढे येतातच बैल त्यावेळेला तुम्हाला बैलांनी पण सूर धरलेला आहे शेतकरीने. शर्यतीची बैले आहेत. मित्रांनो पिराच्या देवाला आता सध्या देव गेलेले आहेत. आणि मित्रांनो अशा तऱ्हेने आपण घराजवळ आलेलो आहे. आणि आज एवढंच. तर मिळूया पुढच्या ब्लॉगला. थँक्यू सो मच. बाय.